मी आवाहन करतो, जर हा रस्ता येणाऱ्या कालावधीमध्ये आपण रद्द केला नाही तर आपल्या घरापुढं, आपल्या निवासस्थानापुढं ही जनता हजारोच्या संख्येने हट्टाग्र आंदोलन करीन, उपोषण करीन. तोपर्यंत हा रस्ता रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही. हे आमचा आजचा हा निर्धार आहे. याची दखल राज्य सरकारने घ्यावी. वेळ प्रसंगी आला तर लक्षात ठेवा, फक्त एकच ठेवा, कुठेही सही करू नका. आपल्याला विश्वास घेतल्याशिवाय या जनतेचं आपली जमीन कुणी घेऊ शकत नाही. म्हणून या निमित्ताने आपल्याला एवढंच मी निमित्ताने सांगू इच्छितो, आता एकच निर्धार, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण लढेंगे आणि जितेंगे एवढे या निमित्ताने सांगतो. आणि मी या निमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करतो की या ठिकाणी आलेले या तालुक्याचे तहसीलदार साहेब आहेत, या ठिकाणी असणारे प्रशासनाचे सर्व अधिकारी या निमित्ताने आलेले आहेत. याला देखील आम्ही निवेदन देऊन आम्ही विनंती करणार आहोत का साहेब आमचा जो सांगावा हे राज्याचा मुख्यमंत्री असेल, या राज्याचे जे काही मायबाप सरकार आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आमचा सर्वसामान्य शेतकऱ्याला रस्त्यावर आणू नका. बागायती क्षेत्र वगळून तुम्हाला कुठून रस्ता न्यायचा त्याचा खुशाल न्या, परंतु एक रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी गेले 30 वर्षे चालणारा पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे तो संपादन प्रक्रिया झाली असताना देखील तो गुंडाळून ठेवला. ही कुठली राजकीय पॉलिसी, राजकर्त्यांची राजकीय भावना जर चांगल्या पद्धतीची असेल तर निश्चितपणे हा प्रकल्प रद्द होऊ शकतो. याच्यामध्ये सरकारी अधिकारी जरी असल्या तर त्यांचा काय अधिकार, ते कठपुतळीसारखे काम करतात, त्यांना दुसरा काही अधिकार नाही. दिलेलं निवेदन वाचतं त्याच्यापर्यंत पोहोचवणं एवढं त्यांचं काम आहे. या निमित्ताने मी आपल्याला आवाहन करतो की आपण या ठिकाणी सनदशीर मार्गानं आपण जे आंदोलन या पुढच्या काळात पण करणार आहोत ते सविनय पद्धतीने आंदोलन करणार आहोत. कुठलाही तोड जनादोन न करता कुठल्याही स्वरूपाचा कुणालाही त्या निमित्ताने कुठलीही दोषी लागणार आहे याची आम्ही काळजी या निमित्ताने घेऊ. आणि या निमित्ताने या ठिकाणी आलेले तहसीलदार साहेब असतील, प्रशासनाचे अधिकारी असेल, यांना देखील निवेदन देणार आहोत. एवढ्या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. आणि या ठिकाणी सर्व समूहाने एक दोन रस्त्यावर येणार आहे. म्हणून आता शेतकऱ्यांना एकच केलं पाहिजे, या संदर्भामध्ये राज्य सरकारने कुठल्याही स्वरूपामध्ये ड्रोन असू द्या, कुठल्याही स्वरूपाची मोजणी असू द्या, कदापि कुठल्याही संयुक्त मोजणी असेल कुठेही सही करू नका. प्रखरपणे विरोध करा. वेळ प्रसंग जर आपण उद्ध्वस्त होणार असेल तर वेळेला रक्त सांडलं तरी चालेल. जर तुम्हाला जमीन अधिग्रहण जर करायचं असेल तर पहिल्यांदा आमचा मुर्दा पडा, नंतर जमीन घ्या. बांधवांनो, या तालुक्यामध्ये जर आपण विचार केला तर जेएमआरटी प्रकल्प झाला या जुन्नर तालुक्यात. जेएमआरटी प्रकल्पामुळे या ठिकाणी कुठलाही एमआयडीसी होत नाही, कुठल्याही उपजीविकेचं दुसरं साधन नाही. या ठिकाणी शेती आणि शेतीवर असणारा दुग्ध व्यवसाय याच्या पलीकडे शेतकऱ्याला दुसरा रोजगार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या सरकारने आता जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे, नोटिफिकेशन काढलं ते 8 मार्च 2024 रोजी येणाऱ्या काळच्या हे जे नोटिफिकेशन त्याचा कार्यकाळ जो होता तो होता 1 वर्षाचा. तो कार्यकाळ संपलेला आहे. म्हणून या निमित्ताने राज्य सरकारला विनंती करत आहोत का सरकारने हे जे काही नोटिफिकेशन काढलेलं आहे याचा कार्यकाळ संपलेला आहे. आणि या तमाम शेतकरी बांधवांची मागणी आहे का या ठिकाणी बागायती क्षेत्र वगळून जे अप्रगत जो भाग आहे, डोंगराळ भाग आहे, आमचा त्याला विरोध नाही, पण बागायती पट्ट्यातून हा जो रस्ता नेला जात आहे याला प्रखरपणे शेतकऱ्यांचा विरोध आहे. म्हणून हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झालाच पाहिजे ही या पट्ट्यातील शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. आणि बांधवांनो, जो आता या पट्ट्यामध्ये जे हा जो आता रस्ता होऊ घातलेला आहे या माध्यमातून जर पाहिलं तर हा 20 फुटावर उंचीवरनं हा रस्ता नेला जात आहे. 110 मीटर रुंदीचा, म्हणजे जवळजवळ 365 फूट. 10 लेनचा जर रस्ता म्हणलं तर एका लेनला 11 फूट लागतात. 10 लेनचा जर घेतला, 10 लेनचा घेतला तर म्हणलं 110 फूट. परत 90 फूट पकडले 200 फूट. 365 फूटची गरज काय? आणि म्हणून हे राज्य सरकार शेतकऱ्याला मातीत घालण्याचं काम करत आहे. आणि म्हणून ही जनता कदापि खपून घेणार नाही. या संदर्भामध्ये राज्य सरकारला या ठिकाणी जुन्नर असेल, आंबेगाव तालुका असेल किंवा इतर संगमनेर तालुका असेल, अनेक रस्त्याने संगमनेर तालुक्यामध्ये
प्राण कशी देऊन मोर्चा काढला. राजुरी त्यांनी या ठिकाणी साखळी उपोषण केलं आणि या संदर्भामध्ये सरकारला हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द करा म्हणून आग्रही मागणी केली. यावरती राज्य सरकारने स्थगिती दिली म्हणून सांगितलं. स्थगिती दिली. 27 ऑगस्टला राजुरीत उपोषण झालं. 20 ते 27 ऑगस्ट यामध्ये संवाद यात्रा काढली गेली आणि म्हणून त्याच्यानंतर सरकारने स्थगिती दिली म्हणून सांगितलं, परंतु स्थगिती बांधवांना दिली नाही. तर यांची जी काही संपादनाची प्रक्रिया ही चालूच राहिली आणि म्हणून या निमित्ताने आमची जाहीरपणे मागणी आहे. राज्य सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना आमची विनंती आहे का हा जो काही प्रस्तावित जो मार्ग आहे तात्काळ रद्द करा आणि जो काही पुणे नाशिक राष्ट्रीय जो महामार्ग आहे त्याचं विस्तारीकरण करा. आता नाशिक फाटा ते खेड यामध्ये 10 पदरी रस्ता मंजूर झालेला आहे. त्याचं पुढे जर रुंदीकरण केलं तर नवीन या पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाची आवश्यकता नाही आणि म्हणून रस्त्याची आवश्यकता नसताना देखील बागायती क्षेत्रातून रस्ता नेला जात आहे. 2013चा कायदा सांगतो बांधवांनो, 2013च्या कायद्यामध्ये शेतकऱ्याला विश्वासात घेऊन बागायती जी काही दुपीक पद्धतीचं पीक आहे, बागायती सुपीक जमिनीतून रस्ता नेता येणार नाही अशा पद्धतीचा कायदा असताना देखील हा 2013चा मूळचा कायदा या राज्य सरकारने गुंडाळून ठेवला आणि त्या जो 1955च्या सक्तीचा भूसंपादनाचा जो कायदा आहे त्याची अंमलबजावणी करून सक्तीचा भूसंपादन आणण्याचा प्रयत्न केला. भूसंपादन 1955च्या कायद्याच्या आख्यायिका जर पाहिला, या देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947ला, तेव्हा विकासाच्या दृष्टिकोनातून जेव्हा गरज भासली तेव्हा असणारे या देशाचे असणारे संस्थानिक असतील, वतनदार असतील, जमीनदार असतील यांच्याकडनं जमिनी घेण्याचा प्रयत्न म्हणून भूसंपादन सक्तीचा कायदा 1955 आणला. अरे आमचा उपभोगधारक शेतकरी हा काही जमीनदार आहे का, वतनदार आहे का, संस्थानिक आहे का, त्याच्या जमिनीवरती आपण त्याला बेघर उद्ध्वस्त करण्याचा डाव आपण आखत आहात. हे राजकीय नेते मंडळी आणि वरचे राजकीय नेते मंडळी असणारे ठेकेदार हे मिली भगत आहे. सर्वसामान्य जनतेला चिरडून यांचा जो घाट चाललेला आहे, परंतु ही जनता कदापि खपून घेणार नाही. वेळ प्रसंगाला रस्त्यावर उतरू, रक्त सांडलं तरी चालेल, घरात सोडून मिळण्यापेक्षा रस्त्यावर उतरून मरायचं बेहतर. तरी आम्ही आता मागे हटणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता होऊ देणार नाही म्हणजे नाही, हा आमचा या निमित्ताचा पक्का निर्धार आहे. म्हणून बांधवांनो, कुठल्याही सर्व राज्याच्या मुख्यमंत्री असतील यांनी आज एक भूसंपादनाच्या संदर्भामध्ये असणारे भूमी अभिलेख यंत्रणा असेल अनेकांना सांगितलं, शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी स्थानिक भागामध्ये जर विरोध जर केला तर सॅटेलाइट पद्धतीनं ड्रोनच्या माध्यमातून मोजणी केली जाईल. परंतु बांधवांनो, कुठल्याही स्वरूपात कुठेही याचा जर कुणी जर अधिकारी दिसला तर त्याला पळून लावा, पिटाळून लावा. वेळ प्रसंग आला तर मागे पुढे बघू नका. परंतु आता जीवन मरणाची लढाई आहे. आज आहे तर आहे, नाहीतर आपल्याला रस्त्यावर आल्याशिवाय रस्त्यावर लढून मरू. परंतु आता या जमिनीचा बागायती जमीन या देशामध्ये जमीन तयार होते कुठे जगामध्ये, जमीन क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस रासायनिक खताचा वापर करून असणाऱ्या क्षेत्रामध्ये क्षेत्र कमी होत चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये बागायती जवळजवळ 1,500 हेक्टरमध्ये 1200 हेक्टर क्षेत्र हे बागायती आहे. बागायती क्षेत्रातून जर कुठून जर रस्ता नेता येत असेल राज्य सरकारने जरूर नेवा, परंतु आमच्या बागायती क्षेत्रातून रस्ता नेऊ दिला जाणार नाही असं आमचं जाहीर आव्हान आहे. आणि जर या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, राज्याचे पालक, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, आपल्याला जाहीरपणे मी आवाहन करतो, जर साधन नाही जर राजुरी गाव जर म्हणलं तर 1,600 लोक आता अल्पधोरक असणारे पूर्णतः विस्थापित होतात, त्याचे भूमिहीन होतात, त्यांना कुठलाही उपजीविकेचं साधन राहत नाही. दादा, या पट्ट्यामध्ये आपण गेले अनेक वर्ष काम करत आहात. या जुन्नर तालुक्यामध्ये जे मार्केटमुळे कुठलाही MIDC झाली नाही, लोकांना उपयोगीचं साधन नाही. जर तुम्हाला त्यांचा आपल्या यांनी केलेला आहे ती आखण्या करत असताना त्यांनी जे काही सॅटेलाइट पद्धतीने पूर्वीच्या काळामध्ये उठलेले नकाशे आहेत म्हणजे त्या हाताला चिरांची हा जुन्नर तालुका पूर्णतः बागायती तालुका झालेला आहे. या ठिकाणी कुठली गावात चालू असेल, पिंपळा जोगा असेल, चिलेवाडी असेल, सर्व धरणात गोळा हा बागायती तालुका झालाय.
त्या बागायती म्हणून अनेक गेले 50 वर्षे या ठिकाणचा आमचे पूर्वज रखडत आहेत, परंतु अशाही परिस्थितीमध्ये हे रखडत असताना देखील आज बागायती झाल्यानं आता आमचा बागायती क्षेत्र झाल्याच्या नंतर त्यानंतर हा रस्ता नेला म्हणून बागायती क्षेत्र वगळून आणि जर एक रस्ता आहे त्याच्यामध्ये काही विस्तारीकरण करायचं जरूर करा, परंतु हा रस्ता दादा कुठलाही पण होऊ नका. आपण त्याच्यामध्ये पुढाकार जेव्हा दादाची आमची भेट झाली तेव्हा एक त्याला हडाचा कार्यकर्ता होतो दादांनी स्वतः दिलीप पाटील राज्याचे गृहमंत्री असताना दादांनी स्वतःहून आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांना देखील विनंती केली होती तर दादा हा जो काही बागायती क्षेत्रातून चाललेला रस्ता आहे आनंद झाला पाहिजे म्हणून या दृष्टिकोनातून या शेतकऱ्यांचा विरोध आहे. या ठिकाणी असणारा म्हणजे यापूर्वीच्या काळात 27 ऑगस्टला देखील आंदोलन केलं, उपोषण केलं, प्रांत कचेरीवर संघटनेवर मोर्चा नेला, संवाद यात्रा काढल्या, शेतकऱ्यांचा आक्रोश दादा पोहोचवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आपण करावं. आपण या तालुक्यात जुन्नर असेल, आंबेगाव असेल, पेठ असेल, शिरूर असेल, सगळं 5 तालुक्याच्या आमदार साहेबांनी सर्वांनी तर राज्यकर्ते मंडळींनी जर मनात ठरवलं तर असला कुठलाही प्रकल्प रद्द होऊ शकतो. आणि दादा तुमच्यामध्ये ती ताकद आहे, तुमच्यामध्ये ती हिंमत आहे. आतापर्यंत केलेली सर्व आंदोलन दादा आपण यशस्वी केलेले आहेत. मला पूर्ण खात्री आहे की या निमित्ताने दादा हे आंदोलन चांगलं यशस्वी करतील. या शेतकऱ्यांना जो विस्थापित होणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे याला न्याय मिळवून देतील. दादा जर रस्त्यावर हा जर शेतकरी जर विस्थापित झाला, रस्त्यावर आला तो वेळ प्रसंग जर त्यांना जर भूसंपादन करायचं असेल तर पहिल्यांदा आमच्यावर आंबा पडा आणि मग करायचं तर त्याला भूसंपादन तुम्हाला कुठं करायचं तिथे झालं तर म्हणून मी या निमित्ताने सगळ्याला सांगतो लढायचं घरात लढून मारण्यापेक्षा रस्त्यावर लढून मारा. दादा तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे असं या निमित्ताने आम्ही तमाम या ठिकाणी आता जरी कुठल्याही बागायत शेतकऱ्याची किंवा ज्याची जी शेती आहे जमीन काय घेता येणार नाही कोणालाच. पैसा मिळणं सोपं आहे पण जमीन घेणं अतिशय अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या तुमच्या निर्णयाचं आणि होणाऱ्या तुमच्या असलेल्या संकटाचं मी नोंद घेतलेली आहे. मी माझं खरमरीत पत्र तर लिहिलेच आता मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना हे पत्र मीटिंग पण लावा. परंतु हे पत्र केल्यानंतर ते मीटिंग होईलच पण ते ऐकतील न ऐकतील तो नंतरचा भाग. पण दुसऱ्या बाजूला पॅरल आपण कोर्टात जर गेलं तर शासन मात्र 100% या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइजला उतरेल. एवढंच सांगतो, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलोय. थोडा उशीर झालाय, काल रामनवमीमुळे मला झोपायला पहाटे 4 वाजले होते आणि उठायला थोडा उशीर झाला आणि खूप गर्दी माझ्या कार्यालयात. सहकार्याने देतो. जे काही आवडी सर असेल, आपण सगळी मंडळी, संगमनेरचे माझे शेतकरी बांधव आलेत, जुन्नरचे शेतकरी बांधव आहेत, काही आंबेगावचे शेतकरी बांधव असेल, या सर्वांना मी तो विश्वास देतो. आणि शासन आणि आपल्यामध्ये मी एक आपल्या बाजूची असलेला एक दुवा आहे, तो दुवा म्हणून मी प्रामाणिकपणे आपल्या बरोबर सोबत होतो आहे आणि राहील एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. संघटित शक्तीचा, शेतकरी संघटित शक्तीचा, पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द, पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द, पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग रद्द. आज या ठिकाणी पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्रमांक 11 आणि या महामार्गामध्ये बाधित होणारे आहे खेड तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, शिरूर तालुका असेल, या 5 तालुक्यातील या ठिकाणी आलेले सर्व बाधित शेतकरी आणि बांधवांनो, आज या ठिकाणी आपणाला या ठिकाणी या आळेफाट्याच्या चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ का आली या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जमलो आहोत. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये 20 फेब्रुवारी 2024 रोजी या राज्य सरकारने एक अधिसूचना काढली आणि त्या अधिसूचना काढून प्रकल्प सल्लागार म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची नेमणूक केली आणि 8 मार्च 2024 रोजी पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्रमांक 11 या संदर्भामध्ये ज्याला आपण म्हणतो 3 सर्वे करण्यात आले आणि भूसंपादनाची पहिली नोटीस
आपल्याला देण्यात आली. आणि म्हणून बांधवांनो, खऱ्या अर्थाने हा महामार्ग करत असताना कुठल्याही शेतकऱ्याला विश्वासात घेतलं नाही. शेतकऱ्याला विश्वास घेतला नाही. त्याचबरोबर पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती हा जो महामार्ग आहे, या महामार्गामध्ये जवळजवळ सुमारे 1,500 हेक्टर क्षेत्र त्यामध्ये बागायती क्षेत्र जात आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी असणारा सर्वसामान्य शेतकरी जो आहे त्याची जमीन अत्यल्प अल्पभूधारक शेतकरी असणारा अल्पभूधारक शेतकरी, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. आणि उद्ध्वस्त झाल्याच्या नंतर सर्वसामान्याचं उपजीविकेचं साधन निघून जाणार आहे. म्हणून राज्य सरकारने घातलेला हा जो घाट आहे हा आम्ही कदापि सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग जो राज्य सरकारने होऊ घातलेला आहे, पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात असताना समांतर तोच म्हणजे आळापाट्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती राजुरी गाव आहे आणि त्या ठिकाणावरनं हा रस्ता नेला जातोय. आणि म्हणून अशा पद्धतीने एक रस्ता असताना दुसऱ्या रस्त्याची आवश्यकता नाही असे असताना देखील राज्य सरकार हा रस्ता होऊ घालत आहे. परंतु सरकारचा हा जो डाव आहे, कदापि हा जनता हा शेतकरी कदापि होऊ देणार नाही असं या निमित्ताने आपणा सर्वांना सांगतो. बांधवांनो, या राज्य सरकारने 8 मार्च 2024 आहे आणि तो होऊ नये ही भावना या पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांची आहे. या आंदोलनाला उपस्थित असणारे सर्वच मान्यवर ऊन खूप झालेले आहे आता. आणि त्यातल्या त्यात खाली चटई नाही, सतरंजी नाही, काही नाही, सर्व शेतकरी डांबरावर बसलेले आहेत. म्हणजे किती आत्मीयता आणि स्वतःच्या ह्या जमिनी जात आहेत. बरं, ते जमिनी जाण्याच्या संदर्भामध्ये काही त्याच्यातून काहीच तथ्य नाही. कारण आपल्या परिसरातल्या बऱ्याच जमिनी या शासनाच्या अनेक योजनांमध्ये इथून मागे गेलेल्या आहेत. आणि आज हे समृद्धी मार्ग जो मधून येतोय तो संपूर्ण बागायत क्षेत्रातून येतोय, तर याची काही गरज नाही. तो रस्ता झाला पाहिजे. आणि ते रस्ता झाल्यानंतर शेतकऱ्यांची असेल, त्या पंचक्रोशीतील सर्वसामान्य नागरिकांची असेल, काहीतरी सोय होईल असा कुठलाही भाग नाही. उलट मी परवाच दिवशी पुण्याहून गावी येत होतो आणि यमाई तुगाईच्या यात्रेला यायचं म्हणून 5च्या दरम्यान निघालो. म्हणलं 7 वाजेपर्यंत पोहोचू, 7:30 वाजेपर्यंत. अहो, मोशी ते चाकण 1.5 तास गेला बाळासाहेब, 1.5 तास. आणि हे नेहमीचं नाटक आहे. आपण पुण्याला जाताना अरे मग तिथं काहीतरी करा का, जे म्हणजे जे प्रस्तावित आहे तो करा का, जेणेकरून जो सर्वसामान्य नागरिक एका दिवसाच्या कामासाठी जातो, एसटीने जात असेल किंवा स्वतःची गाडी घेऊन जात असेल, परंतु जाण्या येण्याच्या याच्यात त्याची इतकी हे होती, तसे वलपट होती की अगदी नको होतो. आता जर 1.5 तास त्या 5-10 किलोमीटरला लागत असतील तर काय करते शासन? मग तो रस्ता हा जो पुणे नाशिक हायवे आहे त्याचं रुंदीकरण करा. त्या ठिकाणी चाकणमध्ये, मोशीमध्ये ज्या दृष्टीने वाहतूक थांबणार नाही असं काहीतरी करा. हा रस्ता करून काय फायदा आहे? ना शेतकऱ्यांना, ना जनतेला, ना जो शेतकरी नाही त्यालाही. मग आज ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, जर ह्या पंचक्रोशीत 1-1 एकर, 2-2 एकर क्षेत्र, अरे जरा तुम्ही पुढे सरका इकडं, आणि त्यांना जीवनामध्ये आपल्या शेतीतून उठवायचं असेल तर हे शासन हे अशा पद्धतीने कारभार करते हे योग्य नाही. आपल्या लोकप्रतिनिधीला आपण त्यांच्या कानावर घातलेलं आहे. मग खासदार असतील, आमदार असतील, त्यांनी सुद्धा अगदी जातीने लक्ष देऊन या जुन्नर तालुक्यातल्या ज्या पूर्व पट्ट्यात हा जो प्रसंग ओढवलेला आहे तो सोडवण्याचं काम त्यांनी करावं. आमचे शेतकरी बांधव, महागाई 2-3 महिन्यापूर्वी मला वाटतं राजुरीमध्ये आपण
उपोषण, साखळी उपोषण केलं 3-4 दिवस. त्या ठिकाणी खासदार आले होते, आमदार आले होते, त्यावेळेचे माजी आमदार आले होते. परंतु हा लक्ष घालणं ह्या नेत्यांनी, ह्या प्रतिनिधींनी हे शेतकऱ्याच्या दृष्टीने गरजेचं आहे. नाहीतर आमचा हा सर्व शेतकरी अगदी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी याच्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. आज एवढ्या उन्हाची तळप असताना सुद्धा आज मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी सर्व उपस्थित झालेत. त्याचं कारण जे आहे की जर तो उपरा होत असेल आणि स्वतःची जमीन जाऊन कुठं जमीन घेणारे 2 रुपये जरी मिळाले तर त्या ठिकाणी तो उपयोगाचा नाहीये. तेव्हा हे जे आंदोलन बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे, आम्ही सर्वजण बाळासाहेब तुमच्याबरोबर आहोत. आम्ही पुढेही तुम्ही जेव्हा सांगाल हो द्याल त्यावेळेस आम्ही असणार आहे. आणि हा रस्ता बंदच झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एवढे जर सगळेच प्रकल्प एकाच भागातून गेले तर निश्चितपणे त्या ठिकाणी जमिनीची चालणी होऊन आणि अतिशय अल्पभूधारकीतला शेतकरी त्या ठिकाणी ठरेल. आणि मग एवढ्या कमी शेतीच्या जोरावरती शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या पुढे उमटलेला आहे. आणि म्हणून आपण सगळेजण शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून सातत्याने याच्या विरुद्ध लढा देत आहोत. तर याच्यामध्ये बाबतीत आम्ही सगळ्या मंडळीने अभ्यास केला. तर जमीन अधिग्रहणाचे कायदे तर सोयीनुसार सरकारच्या ठिकाणी अवलंब करण्याचा प्रयत्न करतोय, हे सुद्धा त्या ठिकाणी बरोबर नाही. आणि म्हणून आतापर्यंत आपण सगळ्यांनी खूप विनवण्या केलेल्या आहेत, खूप विनंती केलेल्या आहे की कुठल्याही पद्धतीने एक रस्ता चांगला असताना त्याच्या शेजारून 4 किलोमीटरवरती पुन्हा नवीन रस्त्याचा घाट आपण काय घालतात. पण जर मायबाप सरकार हे आपलं पालन करतात तर आपण मानतो. त्यांनी आपल्या मुलाबाळांप्रमाणे आपल्या या राज्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीची जनतेची काळजी घेतली पाहिजे. परंतु जर आपल्याला न्याय मिळाला तर आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. आणि आपण सगळेजण एकजुटीने त्या ठिकाणी संघर्ष करू. आणि आम्हाला खात्री आहे शेतकरी एकजुटीच्या जोरावरती निश्चितपणे हा रस्ता आपण त्या ठिकाणी रद्द करायला सरकारला भाग पाडू. अशा प्रकारचे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि आपली एकजूट अशाच पद्धतीने कायम ठेवा. आज एवढ्या भर उन्हामध्ये सुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात का, कारण शेती आपल्या जीवनाचा आधार आहे. ती आपल्यापासून जर हिसकावून घेतली तर आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल. म्हणून आपण आजपर्यंत जसे एकजूट दाखवलेले तसेच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निश्चितपणे एकजूट दाखवा असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो. थांबतो. धन्यवाद. शेतकरी संघटनेचा पुणे नाशिक यानंतर नुकतेच यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. औद्योगिक महामार्ग रस्ता आमच्या हक्काची, आमच्या हक्काची एकजुटीचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्रमांक 11, पुणे नाशिक द्रुतगती महामार्ग क्रमांक 11 हा कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. या महामार्गामध्ये मोठ्या संख्येने बागायती क्षेत्र असून सर्वसामान्य शेतकरी हा अल्पभूधारक आहे आणि म्हणून त्याचा रोजगाराचा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे. म्हणून या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांना आमचं आव्हान आहे की हा जो काही पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग जो आहे तो रद्द करावा. कारण पुणे नाशिक हा महामार्ग जो आहे पूर्वीचा जुना महामार्ग असताना या महामार्गाची आवश्यकता नाही. आपण ही जे काही बागायती क्षेत्रातून जो जाणारा महामार्ग आहे हा रद्द न केल्यास या राज्याचे मुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या घरापुढे हट्टाग्रह आंदोलन केलं जाईल. जर प्रशासनाने हा जो काही रस्ता रेटण्याचा प्रयत्न केला तो निश्चितपणे हे आंदोलन मोठ्या स्वरूपात केलं जाईल. शेतकरी संघटित शक्तीचा, शेतकरी संघटित शक्तीचा, शेतकरी राजा, शेतकरी राजा.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.